हाय, हॅलो, नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉगची सुरुवात मी ना संध्याकाळची 4 पासून केली होती. सकाळपासून काही मी शूट केलंच नव्हतं, म्हणजे राहूनच गेलेलं. पण म्हटलं चला संध्याकाळची रुटीन तुमच्यासोबत शेअर करावा. तर इथे ना मला सारून काढायचं होतं. तर मी ना एका हातानं सारून काढते ताई. मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, त्याच्याखाली कमेंट होती की ताई एका हातानं सारून काढल्यावर खूप छान दिसतं. पण मला व्यवस्थित बसता येत नाही आणि सारता पण येत नाही, म्हणून आहे ना मी असंच पाणीमध्ये मिक्स करून घेते शेण आणि त्याच्यानंतरच सारून काढते. आता हा ना वाडा आहे पाठीमागचं, याच्यामध्ये काहीच म्हणजे सारायची गरज नसते. पण मम्मीने तिथे चूल पण बनवलेली आहे आणि सध्या मी त्याच्यावर जेवण बनवते. माझी आई जर एकटी राहिली ना, ती कधीच त्याच्यावर जेवण बनवत नाही. नेहमी ना ते गॅसवरच बनवतात, म्हणून त्याला काही एवढी गरज पडत नाही. पण मी आले ना तेव्हापासून माझं ना चुलीवरच चालू आहे आणि चुलीवरचं जेवण आहे ना थोडंसं वेगळं लागतंय. गॅसवरचं आपण बनवतो ते वेगळं लागते. तर म्हटलं बाहेर आपण जोपर्यंत आईकडे आहेत ना, तोपर्यंत बाहेरच जेवण बनवायला पाहिजे. नंतर तर आपल्याला गॅसवरचंच जेवण बनवून खायचं आहे, म्हणून आहे ना मी चुलीवरचंच करते. मला किती त्रास झाला ना तरी मला चुलीवरचं जेवण पहिल्यापासून आवडतं आणि खरंच खूप वेगळं चव असते ना, म्हणून मी तसं करते. तर इथे ना मला सारून तर काढायचं होतं आणि आई मला नको बोलत होती, "हे कामं नको करू, मी करून घेणार. तू कशाला उगाच हे करत बसतीये." पण मला काही दम पडत नाही. आई शेतात गेली होती तोपर्यंत मला हे सगळे कामं करून घ्यायचे होते. ती जर घरी राहिली तर ती मला हे कामं करू देत नाही. म्हणून आहे ना मी सगळं ना शेण वगैरे आणून घेतलं होतं. आता थोडंसं लांब जावं लागतं शेण आणायला. ते पण आणलं आणि त्याच्यानंतर पाणीमध्ये मिक्स केलं आणि अशा पद्धतीने मी सारून काढलंय. आता हाताने मी सारून काढलं असतं, पण तेवढं मला काही जमत नव्हतं आणि स्वयंपाकसुद्धा करायचं होतं संध्याकाळचा आणि उशीर पण होत होता. म्हटलं चला असं खराट्यानं सारून घेते आणि असं पण चांगलं वाटतं, एवढं काही वाईट दिसत नाहीये. पण आपण हातानं सारतोय ना ते वेगळंच दिसतं आणि तिची रौनकच वेगळी असते. पण मला काही तेवढं जमत नव्हतं, म्हणून मी अशा पद्धतीने सारून काढलं. मी एकदम असं पातळ शेण केलं होतं, म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून, म्हणून आहे ना तो लवकर वाळून गेला आणि घरातली लादी वगैरे पण पुसायची होती, ती पण खूप चिकट झाली होती. आता इतक्या दिवसानं भरपूर पाहुणे होते, म्हणजे माझ्या मावश्या, माझी ताई हे सगळे होते ना, तर खूपच म्हणजे आता जास्त जण जर घरात राहिले ना तर राहाडं होतंच आपलं आणि तसलंच झालेलं होतं. ही लादी वगैरे इतकी चिकट झाली होती ना, त्याला बघून मलाच कसं तरी वाटत होतं. म्हटलं चला सगळं पुसून काढते. आता इतक्या दिवसानं आम्ही सोबतच होतो सगळे, म्हणजे ताई, माझे मावशी वगैरे सगळे ना, तर खरंच खूप छान वाटत होता आणि आता मी एकटीच राहिली होती. माझं अजिबात मन लागत नव्हतं, पण म्हटलं जाऊ द्या, आता आपल्याला तर राहायचंच आहे. ते गेले तर काय हरकत नाही. मी तर परत संभाजीनगरला आता सध्या तरी जाणार नाही. माझं पण तिथे मन लागत नाही आणि राजूला पण सुट्टी आहे, तोपर्यंत मला इकडेच राहायचंय. आणि ताईचं कसं, ती नाही राहू शकत. आता सगळ्यांचं सारखं नसतं, सगळ्यांची लाईफ खूप वेगळी असते. कोणाचं कसं असतं तर कोणाचं कसं असतं, म्हणून माझ्या ताईचं अजिबात जमत नाही. ती राहिली तर 2-4 दिवस राहते आणि रिटर्न तिला जावं लागतं, म्हणून ती गेली आणि मीच राहणार होते आता. आता मी किती दिवस राहते ते काही मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मी तुम्हाला ना गावाकडची माझी ब्लॉग नक्कीच तुमच्यासोबत सगळी काही रुटीन शेअर करेल. तर इथे ना माझं सगळं काम आता बऱ्यापैकी आवरून झालं होतं. सारून काढलं. त्याच्यानंतर आहे ना आता मला संध्याकाळच्या जेवणाची सुद्धा तयारी करायची होती आणि गॅसवर मी करत होते पहिल्याने. मी ठरवलं होतं की हे काही वाळणार नाही आणि आपण घरातच करायला पाहिजे. पण म्हटलं जाऊ द्या, बाहेर बसून हवेत केलं ना तर खरंच खूप छान वाटतं मला, म्हणून मी बाहेर बसूनच आज जेवण बनवणार होते. पण मी आतमध्ये बसून आहे ना पहिले पूर्ण तयारी करून घेतली आणि शेंगा वगैरे आईनं पहिले फोडून ठेवत असते, पण ह्यावेळी संपल्या होत्या ना, तर तेही व्यवस्थित करून घेतले आणि मिक्सरचा वापर सुद्धा मी करत नाही. खलबुत्यामध्ये चेंदून भाजी करत असते, म्हणजे शेंगदाणे वगैरे त्याच्यामध्येच मी कुटते आणि ते खरंच भाजीची चव वेगळीच असते. आता जेवायला आम्ही दोघी मायलेकीच होतो, म्हणून आहे ना आम्हाला डांगरची भाजीच करायची होती. तुम्ही काय म्हणतात ह्या भाजीला मला माहिती नाही, पण आमच्याकडे डांगरच म्हणतात. ती भाजी मला करायची होती, म्हणजे भोपळा पण म्हणतात बऱ्याच ठिकाणी आणि आमच्याकडं ते डांगरच म्हणतात. आणि अजून आहे ना काशी फळ पण म्हणतात. जे लोकं काशीला गेलेले आहेत तिथून आलेले माणसं हे भाजीला खात नाही असं म्हणतात आमच्याकडे. आता तुमच्याकडे पण आहे का? नक्कीच मला सांगा. तर तुम्ही मला विचारलं होतं की ताई तुला मावश्या किती आहे? तर मी कमेंटमध्ये रिप्लाय दिलेलं, पण परत मी तुम्हाला सांगते की माझी मम्मी धरून आहे ना ते 5 जणी आहेत, म्हणजे 5 बहिणी आहेत आणि खरंच आहे ना त्यांचं एक म्हणजे आमचे जे नातेवाईक आहेत ना ते कोणाचं पण लग्न असू दे आणि एकत्र जर जमा झाले ना तर कोणाची गरज पडणार नाही, इतके जमा होतात आणि इतके पाहुणे आणि इतकं घोटाळा आहे माझ्या मम्मीचं. खरंच खूप छान वाटतं. मावशीच्या मुलींना भरपूर आहे माझ्या, म्हणजे सगळ्यांना 2-2, 3-3 मुली आहेत. तर मग एकत्र आपण जर जमा झालो ना तर खूप मोठं आमचं परिवार होऊन जाते आणि नक्कीच आहे ना एखाद्याचं लग्न झालं किंवा काही झालं ना तर त्याच्यामध्ये मी सगळ्यांना तुम्हाला दाखवेल आणि एक-एक करून तुम्हाला सांगेल मी की कोणी कुठं कोणत्या गावाला दिलेले आहेत. पण आता सध्या ना कोणीच एकत्र येत नाही. सगळे त्याच्या घरी असतात किंवा काही ना काही कारणामुळेच ते आपल्या घरी येतात, नाही तर असं कोणी येत नाही, म्हणून काही दाखवता येत नाही. पण
नक्कीच मी तुम्हाला ना सगळी माझी फॅमिली दाखवेल. पूर्ण परिवार ए टू झेड. आमचं एखादं जरी लग्न झालंय ना, तेव्हा ना सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करता येईल. मला आत्ता सध्या तरी काही दाखवता येत नाही. आणि ज्या दिवशीपासून आहे ना मी ब्लॉगिंग स्टार्ट केली ना, तेव्हापासून आमच्या याच्यामध्ये कोणाचाच कार्यक्रम झाला नाही. म्हणजे माझ्या मावशीच्या घरी किंवा आमच्या घरी कोणतेच लग्न वगैरे झाले नाही ना, तर दाखवता पण येत नाहीये. पण लग्न झालं ना, सगळे एकत्र येतात. त्या दिवशी मी नक्कीच तुमच्यासोबत सगळं काही शेअर करेल आणि व्यवस्थित तुम्हाला सांगेल, की कोणत्या गावाला कोणाला कुठे दिलेलं आहे, कसं आहे, किती बहिणी आहे, आम्ही मावस बहिणी किती आहे, हे सगळं काही शेअर करेल. तर असो इथे ना आता स्वयंपाकसुद्धा करायचं होतं, तर भाजी वगैरे माझी करून झाली होती. आता भाकरी करायची होते. आता गावाकडे आले ना तेव्हापासून आहे ना नुसतं माझं भाकरीचंच चाललंय. आई म्हणते चपात्या वगैरे बनवून घे, पण मला भाकर खायची असते म्हणून मी बनवत असते आणि सगळ्यांना भाकरच खाऊ घालतीये. लगेच इथे ना भाकरीची सुद्धा मी तयारी करून घेतली होती आणि अजून दिवस पण माळला नव्हतं. माझी आईने शेतात गेलेली होती. आता शेतात एवढे काही कामं नाहीये, पण छोटे-मोठे काम आहेत ना, ते आवरायचे असतात म्हणून आई बोलली, की "मी जाते शेतात." आता इतके दिवसानं ते बाहेर गेलेच नव्हते. आम्ही सगळेच घरी होतो म्हणून. पण आता सगळेच गेलेले त्याच्या घरी. फक्त मी एकटीच होती. म्हटलं, "आई तू जाय मग." आणि मी पण सोबत जाणार होतेच बरं का. पण संध्याकाळचं कसं होऊन जाते, तिथून आल्यावर खूप थकल्यासारखं वाटतंय आणि मग जेवण वगैरे कधी बनवायचं. एक तर राजवीर आणि दीदी माझ्याकडे आहे, तर ते खूपच म्हणजे संध्याकाळचं हे करतात, म्हणजे शांत राहतच नाही. म्हणून मला लवकर जेवण बनवून घ्यायचं होतं. नाहीतर मी आईच्या सोबत गेलेच असते. मी एकटी कधी जाऊ देत नाही आईला, मी जर इथं राहिले तर. पण म्हटलं संध्याकाळचं पण तिथून आल्यावर आई किती थकणार आणि मग मला तर अजिबात जमणार नाही म्हणून मी गेलेच नव्हते. आता उद्या बघूया, गेली तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर इथे ना म्हटलं चला लगेच फटाफट करून घेते. आई येईपर्यंत माझं हे सगळं आवरलंच पाहिजे असं मी ठरवत असते. आणि ती जाताना मला सांगत होती, की काहीच बनवू नको आणि तिचं असं म्हणणं असतं, की तिकडं पण करायचंच असतं तुम्हाला आणि मग इथं आल्यावर मी करेल असं आईचं म्हणणं असतं. पण कसं एकटीच ती पण करते. एवढे कामं, भरपूर कामं असतात. आपल्याला 1-2 दिवस जर आपण जास्त कामं केले तर किती थकल्यासारखं वाटतंय आणि ते नेहमी करतात आणि मग त्यांचं पण एक आपण पण समजायला पाहिजे ना, की कसं ते कामं करतात आणि मग आपण थोडीफार मदत केली तर काहीच हरकत नाही. मला काहीच वाटत नाही. बऱ्याचशा ताईंनी असं म्हणतात, की गावाकडं आल्यावर, आईकडं आल्यावर आम्ही काहीच कामं करत नाही किंवा आम्हाला आळसच येतो. पण मला तसलं वाटत नाही. मला असं वाटतंय, की मी जर थोडंसं काम केलं तर माझ्या आईला पण आराम भेटेल किंवा तेवढंच तिला पण बरं वाटेल म्हणून आहे ना मी सगळे कामं करत असते. जेवण तर माझ्याकडंच असतं. मीच जेवण बनवत असते. मला असं वाटतंय, की मी बनवलं तेवढंच त्याला पण सुट्टी भेटते आणि ती पण त्याच्यामधून थोडंसं बाहेर निवांत होते. नाहीतर रोज तिला पण तेच करायचं असतं आणि माझंच नाही बरं का, माझी ताई पण तशीच करते. आम्ही दोघी बहिणीनं चुलीजवळचं सगळं काम सांभाळत असतो आणि आई वरचं करते. मला ना पहिले खूप छान अशी भाकरी जमायची, पण आता इतके जमत नाही. आता एवढं करत नाही ना, आपण सारखं चपात्याच करतोय. एखाद्या वेळेस भाकर करतोय आणि म्हणून आहे ना थोडंसं मला ना प्रॉब्लेम येतोय. पहिले तर मी इतकी भाकरी बनवायची. आता माझ्या सासरकडं मी जेव्हा राहायची ना, तेव्हा एक टाईम बाजरीची भाकर, एक टाईम गव्हाची अशी 2 वेगळ्या बनवायची मी आणि आता तसलं काही नाही. एकच बनवलं की झालं. पण गावाकडं कसं दिवसभर कामं करायचं आणि मग सकाळचं कसं बाजरीचीच भाकर लागते गावाकडे. रीतीने हे दोघं कार्टून आले होते आता बाहेरून खेळून आणि आता त्याला खायचं होतं काहीतरी. ते बोलले की काहीतरी दे आम्हाला. मी म्हटलं जेवून घ्या, पण जेवायचं तर नव्हतं. वेगळं काहीतरी लागत होतं म्हणून नाटकं चालू होते. दोघं मिळून इतके भांडणं करतात ना, मला 1 मिनिटं शांत बसू देत नाही. आता दोघांचं पण इथंच थांबायचं होतं. म्हणजे ताई पण दीदीला घेऊन जाऊ शकत नाही. तिचे पण सुट्टीचे दिवस होते म्हणून तिला पण आईकडं राहायचं होतं आणि राजवीरला पण. आता करायचं तरी काय आणि इतकं ते ना धिंगाणं घालतात ना, 1 मिनिटं शांत खेळत नाही. आणि राजवीरचं तर असं आहे की म्हणजे तो शहरात राहतोय ना, तर त्याला तिथून आल्यावर गावाकडे असा आनंद भेटतोय आणि असं तो चिडचिड करतोय ना, तर मलाच समजत नाही की त्याला काय होतंय आणि त्याला असं वाटतंय की इकडंच राहायला पाहिजे गावाकडे. आणि तुमची पण लेकरं अशीच करतात का? नक्की मला सांगा. मला तर सुट्टीचा दिवस तो 1 दिवस पण शांततेनं जगू देत नाही आणि तो पण शांततेनं राहत नाही. खूप त्याची मस्ती चालते. दिवसभर गावात खेळतोय आणि संध्याकाळचं घरी येतोय. एवढे त्याचे हे चालतंय आणि स्वतःला पण इतकं त्रास करून घेतोय मरणाचं आणि मलाही त्रास देतो. खरंच आहे ना, एक लेकरू जर कुठे असेल ना, तो असंच असेल मला वाटतं. एकट्या लेकरूला आपण काय करतो, खूपच लाड करतो आणि मग नंतर आहे ना, आपल्याला ते खूप जास्त त्रास देतात. माझी आई तर नेहमी हेच म्हणते, की "तू खूपच लाडून ठेवला, इतकं तो मस्ती करतोय, अजिबात शांत बसत नाही." माझ्या ताईची मुलं तसे नाही आहेत, ते शांत बसतात. त्याला जर आपण ओरडलो, तर ते गपचूप बसून जातात. पण राजवीर अजिबात बसत नाहीये. तर असं इथे ना, सगळं माझं आता जेवण बनवून झालेलं होतं. माझा भाऊ पण आला. आता तो अचानक आला बरं का. त्याचं पहिले काही प्लॅनिंग नव्हती, पण अचानकच तो बोलला, की "मी येतोय" म्हणून. हे दोघं मायलेकाचं असं काही प्रेम उतू चाललंय. आता इतकं तो कॉमेडी करतोय ना माझ्या आईसोबत पण. असं कधीच म्हणत नाही, की ही आई आहे आणि ही बहीण आहे. तो घरात आला ना, तर आमच्या घरात वेगळीच रोनक असते. आता मला मागं विचारलं होतं, की "तुझा भाऊ
भाऊ काय करतोय? तर माझा भाऊ पण म्हणजे गव्हर्नमेंट जॉबच करतोय. पण मी सगळ्यांचं शेअर करू शकत नाही. तो कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आहे, कोणतं जॉब करतोय. माझ्यापुरतं मी तुम्हाला दाखवत असते किंवा सांगत असते. दुसऱ्याचं मी शेअर नाही करू शकत आणि मी त्याला कधी विचारलं पण नाही, की तुझं सांगू का असं तसं. तो कधी मला नाकारणार नाही. पण मला स्वतः चांगलं वाटत नाही, की आपण दुसऱ्याच्याबद्दल काही सांगायचं नाही म्हणून मी ना तिच्याबद्दल काही सांगू शकत नाही. पण तो गव्हर्नमेंट जॉब करतोय. एवढंच मी तुम्हाला सांगू शकते आणि नक्कीच जर त्यानं हो म्हटलंय ना, तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन तो कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आहे. तर असो येताना ना त्यानं केकसुद्धा घेऊन आला होता. माझा आज वाढदिवस होता. खरंच आहे ना इतके दिवस कसे आपले निघतात आपल्याला कळत नाही. कधी आपण लहानचे मोठे होऊन जातोय आणि आपले लेकरं आपल्या बरोबरीचे होऊन जातात. तर इथे मी काही विचार केलं नव्हतं, की आपल्याला केक वगैरे आणायचं किंवा कट करायचं. दरवर्षी ना राजवीरचे पप्पा आमच्या सोबत असतात. माझा बर्थडे खूप वेगळ्या पद्धतीनं होतोय. पण ह्या वर्षी मी गावाकडे होते आणि गावाकडं तसलं जास्त आम्ही करत नाही. जेवढं करायचं तेवढंच करत असतो. जास्त म्हणजे डेकोरेशन करणं किंवा जास्तच हाय-फाय आपलं हे करणं म्हणजे बर्थडे वगैरे तसलं काही आम्ही करत नाही. पण आहे ना राजवीरचे पप्पा नेहमी माझा वाढदिवस आहे ना खूप छान करतात आणि मी जसं ब्लॉगिंग स्टार्ट केली ना तसलं ते पण झालं नाही. मागच्या वर्षी पण मी गावाला होती ह्या दिवसात आणि आता पण मी गावीच आहे आणि मेन राजवीरचे पप्पा आमच्या सोबत नव्हते. दरवर्षी ते माझ्या सोबत असतात पण ह्या वर्षी नव्हते म्हणून मला अजिबात बरं वाटत नव्हता. नेहमीनं ते माझ्या बर्थडेच्या दिवशीनं वेगळं काहीतरी करतात आणि तेवढ्यातच मला खूप जास्त आनंद होतोय, की ते एवढं छान साजरी करतात. पण जेवढं माझ्या भावाकडून आणि माझ्या मम्मीकडून झालंय ना, तर त्यानं पण केलंय बरं का, तसं काही नाहीये. आणि राजवीरच्या पप्पाचं म्हणणं होतं, की मी आज गावी येतोय, पण मी नाही म्हटलं. कसं 1 दिवसासाठी ते माझे फक्त वाढदिवसासाठी एवढे लांबून येणार, ते काय मला जमणार नव्हतं. आपलं कसं आपण नाही पण केलं तरी चालतंय आणि त्यांचं किती दैन होते ते पण बघावं लागतंय. आता तिथून ट्रेन धरणं, परत इथे येणं आणि संभाजीनगरला आल्यावर माझ्या घरी येणं एवढं शक्य नाहीये. एवढं काही गरजेचं नसतं. जर आपल्याला फक्त प्रेमानं विश पण केलं तर होऊन जातंय. म्हणून मी त्याला नाही म्हटलं, "तुम्ही येऊ नका, एवढं काही गरज नाहीये." माझ्या राजवीरचं जर वाढदिवस राहिलं असतं तर मी बोलवलं असतं. ते काही मी एकटी करत नाही. आम्ही खूपच आवडीनं मला ना तिचा वाढदिवस करायचं असतं. तर असो छान इथे ना छोटासा माझा वाढदिवस साजरी झाला. त्याच्यानंतर आम्हाला फोटो वगैरे काढायचे होते. तर चला इथं सेंड करते.